होईना, 2 षटकांचं का होईना, पण नक्कीच या ठिकाणी समालोचन करून या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकावी. इस बीच में सम्मान्य नूर पटेल साहब ओवे, इनको इस आपको स्टेज पर आमंत्रित करना चाहूंगा. स्टार ओवे और श्रीदत्त भातान बनाम आज की इस रजनी का सरपंच चषक 2017 का ये तीसरा मुकाबला. सागर मांडवकर मराठी के बेहतरीन कमेंटेटर अपनी मीठी वाणी के साथ इस विभाग में तमाम सारे क्रिकेट प्रेमियों के गले के ताबीज बने, जिन्होंने इस प्रतियोगिता में बहुत बड़ा अपना योगदान दिया है. अब बिल्कुल आज की रजनी यहाँ पर जो 2 मुकाबले हुए थे, पहले मुकाबले में हमने देखा था कि विचुंब क्रिकेट टीम ने एक तरफा विजय इस मुकाबले में हासिल किया. नितिन जुईकर ने काफी शानदार दमदार बल्लेबाजी और गेंदबाजी भी की थी. ऑलराउंडिंग परफॉर्मेंस उनका रहा था. तथा दूसरे मुकाबले में हमने देखा था कि पलटवार बतौर बल्लेबाजी में कैसे किया जाता है. वडगर टीम ने अपटा क्रिकेट टीम को इस प्रतियोगिता से परास्त किया था. तो बिल्कुल सरपंच चषक 2017 की तीसरी रजनी. अब तक इस प्रतियोगिता की अगर बात की जाए तो इस प्रतियोगिता में 3 ऐसे बल्लेबाज हैं जिन्होंने छक्कों के हैट्रिक यहाँ पर साकार किए. पहले बल्लेबाज थे छक्के के हैट्रिक साकार करने वाले प्रफुल्ल केदारी. दूसरे बल्लेबाज थे रितेश मते, दोनों सावलेश्वर सावले क्रिकेट टीम के थे. तो उन्हीं के विपक्ष में दूसरे दौर के मुकाबले में सिद्धांत म्हात्रे ने लगातार 3 छक्के दागते हुए सावलेश्वर सावले क्रिकेट टीम के चैलेंज को इस प्रतियोगिता से बाहर किया था. कल के मुकाबलों में हमने देखा था मेडन ओवर इस प्रतियोगिता की थी राकेश ठाकुर ने. अब बिल्कुल इस प्रतियोगिता की विकेट हैट्रिक का कारनामा अभी भी बरकरार है. बार क्या काम है कामोटे के नाम पर. गेम ऑन. इस समय गेंदबाजी के लिए प्रवीण भोईर, श्रीदत्त से आरंभिक बल्लेबाज तौसीफ पटेल और निकेश म्हात्रे. पहली गेंद थी, स्टीयर्ड किया, गेंद को दिशा दी है, गेंद जा रही है बिल्कुल कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर. 4 रन. धन्यवाद. तो तौसीफ ने सागर बल्लेबाजी की अपनी धार के ताकत क्या दिखाए. पहली गेंद इसका बिल्कुल स्क्वायर कट किया था 4 रनों के लिए. इस बीच अच्छी गेंद, बल्ले का फेस खोला, ऑन ड्राइव खेला, नजदीकी मामला, गेंद जो कि क्या भी नहीं कर पाए. हाथ लगा था शायद विकेट के ऊपर, जिसके दौरान यहाँ पर तौसीफ पटेल और निकेश म्हात्रे जिन्होंने सिंगल को स्ट्राइक रोटेट किया. सागर हम यही देखते हैं जब पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आपको आता है, आप इनिंग की शुरुआत करो, इनिंग का बिल्टअप करनी है तो निश्चित रूप से अच्छी गेंद का उतना ही अच्छा समापन करना चाहिए. बिल्कुल अच्छी गेंद थी, फुल ऑफ लेंथ थी, स्टेप बिल्कुल गेंद को दिशा दी थी और सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया था. इस समय प्रवीण भोईर गेंदबाजी के लिए भातान की ओर से अक्रॉस द लाइन स्लॉक स्वीप, दैट्स गॉन फॉर बिग हिट. इस बीच नूर पटेल साहब को भी इस मंच पर मैं आमंत्रित करना चाहूंगा. सागर हम देख रहे हैं बड़ा मुकाबला है. श्रीदत्त भातान क्रिकेट टीम की ओर से प्रवीण गलत गेंदबाजी कर रहे हैं. प्रवीण भोईर 3 गेंदें फेंक चुके, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर है. क्या दीपक ये बड़ा संकेत हो सकता है बड़ी टोटल की ओर मार्गक्रम करने का? निश्चित रूप से फिर एक बार गेंद को दिशा दी है, बैकवर्ड शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद को रोका गया. सिंगल स्ट्राइक रोटेट. दोनों बल्लेबाज अगर हम देखेंगे तो पहले मर्तबा तौसीफ ने चौवा दागते हुए सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट किया और डॉट गेंद यहाँ पर. तो निकेश म्हात्रे यहाँ पर छक्का दागते हुए सिंगल कन्वर्ट नहीं करने दिया भातान टीम के गेंदबाजों ने. तो डॉट के साथ यहाँ पर टोटल 11 के ऊपर रुका हुआ. इस बीच अच्छी गेंद थी, बैट एंड पैड से हल्की सी आवाज जरूर उठी थी, कैरी किया, गैदर किया, गेंद को वापसी कर रहे, कमबैक कर रहे यहाँ पर गेंदबाज निकेश म्हात्रे। सागर हमने कल के मुकाबले में देखा था
हमने सुधीर तांडेल की बात की थी जब मैदान पर उतरे थे। बड़े मंजे हुए खिलाड़ी है, प्रेशर था उनके ऊपर, पहली 2 गेंदों के ऊपर चौवा छक्का आया था, लेकिन बात की जो 10 गेंदें उन्होंने की थी काबिल तारीफ थी। इस बीच बॉटम हैंड का उपयोग किया, टर्न किया गेंद को, स्क्वायर ऑफ द विकेट, सिंगल यहाँ पर आई। सागर एक चीज इस मुकाबले में देखने को बहुत ही अच्छी दिखाई दे रहे कि भातान क्रिकेट टीम का जो ग्राउंड फील्डिंग का स्पिरिट है देखने लायक है। बहुत ही शानदार ग्राउंड फील्डिंग यहाँ पर हम देख पा रहे। हॅलो, निश्चितच नरेंद्र भगत सर, आपण सामन्याकडे जाणार आहोत। या पहिल्या सत्रामध्ये खेळणारा आपण ओवे संघाला मैदानावर पाहतो आणि त्यांच्या समोर खेळणारा भातान संघ। या मैदानावर डेची स्पर्धा झाली होती एसके ट्रॉफी आणि त्या स्पर्धेमध्ये भातान संघानं चांगली कामगिरी केली होती। प्रवीण गरजच्या कालंदरी संघाने त्यांना पराभूत केलं होतं। पण भातान संघाला आम्ही डेच्या स्पर्धेमध्ये या मैदानावर पाहिलं होतं। 8व्या आणि 9व्या क्रमांकामध्ये त्यांची फलंदाजी, त्यांची ताकद आहे आणि ती सिद्धता त्या स्पर्धेमध्ये या संघ दाखवली होती आणि तो भातान संघ पाहतोय आपण ओवेला। तर पुट अँड फाईट लढा देण्यासाठी दोन्ही संभाव्य दावेदार या मैदानावर कंबर कसतील, कसून मेहनत करतील। दोन्ही संघांना क्रिकेट खेळाचा अनुभव आहे। आपण तिसरी रात्र सर पाहतो, यामध्ये लोएस्ट गट असतील, कारण 2 संघांमध्ये आपण मोठे संघ पाहिले, पण या आजच्या रात्रीचा विचार केला तर तेवढेच प्रबळ दावेदार असलेले संघ मैदानावर। तर थेट आपण जाणार होतो मैदानावर। एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 12 धावा, चेंडू फेकेल गोलंदाज। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 आणि त्यानंतर चेंडू फेकते गोलंदाज होईल। धन्यवाद सागर, अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपण आपलं कमेंट पास केलं। या ठिकाणी जर आपण विचार केला तर प्रवीण भोईर या ठिकाणी गोलंदाजी करत, सातत्याने प्रवीण घरत म्हटलं जातं, कारण कालची रजनी उस्मान पटेल आणि प्रवीण घरत या 2 फलंदाजांनी, या 2 खेळाडूंनी या ठिकाणी गाजवले होते। यावेळेस बॅटचा फेस खोलला जातो। मी म्हटलं होतं पहिल्या षटकामध्ये दमदार प्रहार केलं होतं आणि मोठी उच्चांकी धाव संख्या उभारली जाऊ शकते याचं संकेत दिला होता आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा 6 धावा। निश्चित आपण मैदानाकडे गेलो नरेंद्र भगत सर, आपण मर्यादित षटकामध्ये खूप मोठे फटके फलंदाजाच्या मार्फत पाहत असतो। खरं तर आपण मर्यादित षटकाचा विचार केला, आंतरराष्ट्रीय स्तरावर सनत जयसूर्य असा खेळाडू होता ज्यानं आपण पाहिलं असेल जेव्हा 50 षटकांचे वनडे सामने असायचे आणि पहिल्या 15 षटकामध्ये कसून मोठे प्रहार करण्याची ओळख त्या खेळाडूनं आपल्या क्रिकेट रसिकांना दाखवली होती। मैदानाकडे ती आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आणि तो प्रवास करतोय फलंदाज मैदानावर निकेश म्हात्रे। हा चेंडू ताकदीचा वापर, स्ट्रेट टू दी लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, 1 षटकार 1 चौकार आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकेल। फलंदाजी करणाऱ्या ओवे संघाची धावसंख्या आपण पाहतो +4, एकूण धावसंख्या ती 22। तर निश्चितच नरेंद्र भगत सर, पाकिस्तान संघाचा शाहिद आफ्रिदी ज्याने क्रिकेटच्या मैदानावर बॉम्बस्फोट घडवले आणि मैदानावर विस्फोटक फलंदाजी कशी असावी याचा आदर्श आपल्या क्रिकेट खेळाडूंना दाखवला, ती आक्रमकता सिद्ध करतोय फलंदाज निकेश म्हात्रे मैदानावर। तर निकेश म्हात्रेने 1 षटकार 1 चौकार। नक्कीच सागर, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर 96च्या विश्वचषकामध्ये आपण रोमेश कालवितरणाने सनत जयसूर्य यांना श्रीलंका क्रिकेट संघाकडून सलामीवर म्हणून पाहिलं होतं। मात्र त्याहून पुढे जर आपण गेलो तर नक्कीच 92चा वर्ल्ड कप आपल्या दृष्टीसमोर पडतो। ग्रेट बॅच आणि स्पियरमन ही न्यूझीलंडची सलामीवर जोडी होती ज्याने 30 सेट सर्कल मध्ये कशा प्रकारचे घाणाघाती प्रहार केले जातात आणि त्यांच्यामध्ये स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून मार्टिन क्रो जो कर्णधार होता ज्याला आपण पाहिलं होतं। म्हणजे आक्रमकता, गोलंदाजीवर कसे हल्ले चढवायचे आणि विशेषतः हवाई हल्ले कसे चढवायचे। सनत जयसूर्याचा जर आपण विचार केला, स्क्वेअर कट आणि स्क्वेअर ऑफ द विकेट ज्या प्रकारचे फटके त्याने कव्हर पॉइंटच्या वरून लगावले होते, त्यानंतर एक अफवा पसरली होती की त्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग असाव्यात, एवढे जबरदस्त मोठे फटके प्रहार त्याने आपल्या खेळीतून साकारले होत्या। एक स्पिनर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, मात्र एक जबरदस्त यशस्वी फलंदाज आपण पाहिला होता।
निश्चितच मैदानाकडे आपण सर जाणार आहोत. धावसंख्या आपण पाहतो फलंदाजी करणार ओवे संघाची एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 24 धावा. स्क्वेअर गेटच्या फटक्याचा आपण विचार आपण निश्चितच सांगितलं होता का भारतीय संघाचा गुंडप्पा विश्वनाथन एक असा खेळाडू होता त्याला स्क्वेअर गेटचा बादशाह म्हणून त्यांची ओळख होती. सर आपण अनेक क्रिकेट पाहिलंय मात्र आम्ही जी माहिती वाचली त्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आपण त्यांचा जवळून खेळ पाहिलाय. गुंडप्पा विश्वनाथन एक असे खेळाडू होते स्क्वेअर गेटचा बादशाह म्हणून भारतीय संघामधून त्यांची ओळख होती आणि तो प्रयत्न येथे फलंदाजाकडून केला जाईल. लढा देण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर कसून मेहनत करतील. एका बाजूला आपण भातान संघाला पाहतोय तर एका बाजूला स्टार ओवे संघ. राईट मोर द विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर. चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे. पंचांचा इशाराने अपेक्षित. अंपायर सिग्नल पंचाचा इशारा आमच्यापर्यंत येईल. दिस इज अ बिग शॉट. 6 धावा फलंदाजच्या बॅट मधून. तर आपण निश्चितच आपण नरेंद्र भगत सर जेव्हा विनोद कांबली सर आपल्या स्टेजवर आले होते तब्बल 2 तास इथे त्या सामन्याचा आनंद ज्याने घेतला होता. या स्पर्धेबद्दल ज्याने अनेक कमेंट्स दिल्या होत्या आणि विनोद कांबली सरांना सांगितलं होतं का मी सुद्धा टेनिस क्रिकेटमधून माझी सुरुवात केली कारकिर्दीची आणि त्यानंतर मी पुढे खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर मला भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि युवा खेळाडूंना त्यांना प्रेरणा मोटिवेट केलं होतं का तुम्ही सुद्धा खेळामध्ये प्रचंड मेहनत करा यश तुम्हाला निश्चितच लाभेल. नक्कीच सागर खूप चांगलं वक्तव्य केलं होतं विनोद कांबळे सर यांनी ज्याने टेनिसने आपल्या क्रिकेटला सुरुवात केली होती. तुम्ही ज्या शाहिद आफ्रिदीचा उल्लेख केला तो देखील टेनिसचाच प्लेअर होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मॅजिक मिडल पेस गोलंदाज विश्वविख्यात जर आपण विचार केला तर पाकिस्तानचा जो डावखुरा गोलंदाज होता वसीम अक्रम हा देखील टेनिसचाच प्लेअर होता. इम्रान खानने त्याचं चयन केलं होतं आणि 92च्या विश्वचषकामध्ये पाकिस्तान विजेता ठरला होता. त्यावेळेस किती मॅजिक डिलिव्हरी त्याने केल्या होत्या आणि आपण आत्ताच IPL पाहिलं तर प्रवीण तांबे आणि संतोष सक्सेना हे मुंबईचे टेनिसचे खेळाडू ज्यांना आपण लेदर क्रिकेटमध्ये रणजीमध्ये असेल किंवा इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण खेळले म्हणजे संधी मिळाली तर त्याचं सोनं करता आलं पाहिजे. निश्चित मैदानाकडे आपण जाऊया. एकूण धावसंख्या पाहतोय फलंदाजी करणाऱ्या धावसंख्या 30. एका बाजूला भातान संघ एका बाजूला ओवे संघ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 त्यानंतर धुवाधार फलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18 आणि फलंदाजी करणाऱ्या ओवे संघाची पहिल्या सत्रामध्ये आपण धावसंख्या पाहतोय 31. तिसरं षटक फेकतोय भातान संघाकडून गोलंदाज प्रवीण भोईर. निश्चितच योजनाची आखणी केली जाते त्याची इम्प्लिमेंट करताना संघनायक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर अतिशय वेगाने चेंडू फेकला. सर आठवण करून दिली होती तुम्ही वसीम अक्रम एक असा गोलंदाज होता पाकिस्तान संघाचा सर्वाधिक बोल्ड सर्वाधिक फलंदाजांना ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये 186 बोल्ड घेतल्या होत्या आणि जगामधील जगविख्यात गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक युवा गोलंदाजांना त्यांच्या मार्फत मार्गदर्शन सुद्धा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले असेल. हा चेंडू ताकदीचा वापर चेंडू सीमा पार पंचांचा इशारा. हा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला आणि एक षटकार ठोकतोय 6 धावेसाठी. प्रवीण भोईरचे षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर फलंदाजाने एक षटकार ठोकलाय. राईट मोर द विकेट ताकदीचा वापर करतोय स्टेप टू दी लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न होता मात्र या वेळेला आपण पाहतोय सनसनीत चौकार. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमा पार जाऊया आपण मैदानाकडे. प्रवीण भोईरचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पहा किती चेंडू खोदून काढलाय. आपण चित्र सर मैदानावर पाहते चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता आणि यॉर्करचा चेंडू खेळणं हे खूप कठीण काम असतं आणि ती फलंदाज मैदानावर आपली ताकद दाखवते. फलंदाज
निकेश मात्रे तौसिफ पटेलला सुद्धा आपण पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज येथे सर सेट झालेत आणि त्या दोन सलामीवीर फलंदाजांना बाद घेण्यासाठी गोलंदाजाकडून प्रयत्न केला जाईल. क्लीन बॉल्ड दांडी गोल, पहिली सफलता मिळते भातान संघाचा गोलंदाज प्रवीण भोईर या गोलंदाजाला. तर पहिला फलंदाज इथे बाद होईल. ओवे संघाचा बाद होणारा फलंदाज आपण पाहिला असेल तौसिफ पटेल सर सलामीला आला होता आणि तो फलंदाज निराश मनानं परततोय. मैदानावर आपण मोठी खेळी करणार, गोलंदाजांना प्रतिकार करण्यासाठी हा फलंदाज मैदानावर गेला होता आणि पहिली सफलता प्रतीक भोईर या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 18 आणि प्रवास इथे केला जाते फलंदाजाकडून. न्यू फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 आणि ओवे संघाचा फलंदाज आपण पाहतोय सोहेल पटेल. तर सामन्याचा आनंद घेताना आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार हिंदीचे अप्रतिम समालोचक झहीर पटेल साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना मी विनंती करेन नूर पटेल साहेबांना का आपण व्यासपीठावर या आणि या सामन्याचा आनंद घ्या. तर थेट जाऊया आपण मैदानावर. दृश्य आपण मैदानावर पाहतो जिथे एक फलंदाज बाद झालाय आणि फलंदाजी करणाऱ्या ओवे संघाची एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 42 धावा, 42 ऑन बोर्ड. काल उस्मान पटेलची सर आपण खेळी पाहिली, एक धुव्वादार 85 धावांची तडाखेबाज खेळी केली होती आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. काल प्रेक्षकांच्या गर्दीनं या स्पर्धेमध्ये विक्रम केला होता, मात्र आज थोडे कमी प्रेक्षक वर्ग. याचं कारण आपण सर पाहिलं तर आज कोणच्या मैदानावर होणारी नाईट स्पर्धा, रसायनी विभागामध्ये रिसच्या मैदानावर होणारी नाईट स्पर्धा, पनवेल तालुक्यामध्ये तेंबोड्याच्या मैदानावर, कोपरच्या मैदानावर, उरणमध्ये आपण गेलं तर पुंड्यामध्ये होणारी नाईटची स्पर्धा, चौफेर ठिकाणी होणाऱ्या नाईटच्या स्पर्धेमुळे कुठेतरी प्रेक्षकांची कमी गर्दी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, चेंडू फेकेल, राईट आर्म राऊंड विकेट, ताकदीचा वापर, चेंडू सीमा पार, पॉवरफुल सक्सेसफुल शॉट, अंपायर सिग्नल, गॉन 6 रन. पाहिलं तर निकेश मात्रे जो फलंदाज मैदानावर आग ओकतोय, गोलंदाजांना धूळ चालतोय. प्रत्येक चेंडू हा सीमा बाहेर लगवण्याचा फलंदाजाकडून प्रयत्न इथे केला जाईल. वैयक्तिक धावसंख्या निकेश आपण पाहिली ते योगदान देतो हा फलंदाज 41 धावांचा. ही जबरदस्त खेळी दाखवताना फलंदाज. हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, नो एनी चान्स, कुठली संधी नाही, एक षटकार आणि चौकारांची बरसात. फलंदाज निकेश मात्रेच्या बॅट मधून वेगानं धावसंख्या पुढे चलत गतीनं +4 एकूण धावसंख्या या वेळेला आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ओवे संघ 50 रन्स कंप्लीट, 50 धावा इथे पूर्ण होतील. एक गडी बाद, एकूण धावसंख्या आपण पाहतोय 52 या धावसंख्येवर. गोलंदाजावर हल्ले चढवले जातात आणि भारत संघाचे गोलंदाज महेश भोईरला थोडासा मार बसलाय आणि महेश भोईरच्या गोलंदाजीवर जो फलंदाज निकेश मात्रे मैदानावर पूर्णपणे सेट झालाय. आपल्या मूड मध्ये जशी आपली निवड, आपल्या पसंतीचे फटके खेळवतोय आणि प्रेक्षकांची मने जिंकतो हा खेळाडू मैदानावर निकेश मात्रे. धावसंख्या आपण पाहतोय 52 या धावसंख्येवर. या दरम्यान धाकट्या खांदा क्रिकेट संघाचा संघनायक आणि नांदगाव क्रिकेट संघाचा संघनायक आपल्याला पहिला कॉल असेल. नाणेफेक करण्यासाठी आपण यायचे धाकटा खांदा आणि नांदगाव क्रिकेट संघाचा संघनायक. तर पहिला कॉल असेल. अतिशय अप्रतिम घाणाघाती प्रहार केले जातात. विकेटच्या चारी बाजूला चौफेर टोलेबाजी केली जाते. शॉर्ट ऑफ गुडले चेंडूला बॅकफुटवर जात पंच केलेला अप्रतिम फटका आपण पाहिला. त्यानंतर थोडासा आखूड टप्प्याचा लेग स्टंपवर टाकलेला जो चेंडू होता त्याच्यावर प्रहार ताकदवर करत मिड विकेटच्या वरून षटकार लगावला होता. निकेश मात्रे या फलंदाजाने यावेळेस पुन्हा एकदा अपकट चेंडू 1 बाउन्स 4 आणि निश्चितच नरेंद्र भगत सर 50 रन्स कंप्लीट. जोरदार टाळ्या निकेश मात्रेसाठी. उस्मान पटेलनं 50 रन्स अर्धशतक ठोकलं होतं आणि या वेळेला प्रवास करतोय
such a great inning, such a good batting side, टॉप क्लास इनिंग दाखवले निकेश मात्रे योगदान दिलं 17 चेंडू मध्ये 51 धावांची बहारदार धडाकेबाज खेळी साकारतोय फलंदाज निकेश मात्रे एकटा फलंदाज गोलंदाजांना धूळ चारतोय प्रत्येक चेंडूवर फक्त आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळतोय तो या फलंदाजाकडून एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 58 धावा गोलंदाज तयार महेश मोहीर पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र निकेश च्या खेळीचा अंत निकेश मात्रे ते बाद होती दुसरा फलंदाज ओवे संघाचा एकूण धावसंख्या 58 या धावसंख्येवर 2 गडी बाद निकेश मात्रेची सुंदर आटोपशीर तेवढीच धडाकेबाज खेळी दाखवली प्रेक्षकांची मन जिंकली खेळाडून सलामीला मैदानावर गेला होता आणि तब्बल 51 धावांचं योगदान देणारा फलंदाज गोलंदाज कर्दनकाळ ठरलेला फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाला साथ देऊ शकला नाही मात्र जी त्याने आपलातून फलंदाजी दाखवली आणि प्रेक्षकांची मन जिंकली राऊंड विकेट हा चेंडू सरळ बॅटचा फटका चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेकडे हा चाललाय आणि चेंडू सीमा पार निश्चित नरेंद्र भगत सर सरळ बॅटचा फटका म्हटलं तर क्रिकेट मधील ताकदीचा फटका म्हणून ज्याची ओळख आहे आणि सचिन तेंडुलकर क्रिकेटची महान देवता भारतरत्न जागतिक सुपरस्टार सचिन तेंडुलकरचा फेवरेट फटका नेहमी आपण म्हणायचो आणि तो फटका दाखवलाय तो फलंदाज मैदानावर सोहिल पटेल 4 धावेने धावसंख्या पुढे सरकले धावसंख्येत एकूण 62 धावा नक्कीच सागर क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर अतिशय अप्रतिम स्टेट ड्राईव्ह घेऊन काढायचे मात्र जर सागर आपण 70च्या दशकाकडे जर एक कटाक्ष टाकला तर दिलीप वेंगसरकर सर यांना कोण विसरेल स्टेट ड्राईव्हचा बादशाह संदीप पाटील सर यांना कोण विसरेल अतिशय स्फोटक मैदानाच्या चिरफळा उडवणारे स्टेट ड्राईव्ह आपण त्या काळामध्ये पाहत होतो आणि त्यांच्या सोबत फलंदाजीचा तोफखाना व्हिव्हियन रिचर्ड म्हणून वेस्ट इंडिजचा खेळाडू आज देखील सचिन तेंडुलकर कुठल्याही व्यासपीठावर म्हणत असतात की वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर इन द इंटरनॅशनल क्रिकेट सर व्हिव्हियन रिचर्ड्स निश्चित मैदानाकडे आपण गेलो नरेंद्र भगत सर क्रिकेटमध्ये कुठल्याही वयाची वयोमर्यादा नसते आपण वयाच्या 38व्या आणि 39व्या वर्षी श्रीलंके संघाचा महिला जयवर्धन असेल सचिन तेंडुलकर ज्यांनी चौफेर फटकेबाजी कशी करावी याचा आदर्श अनेक खेळाडूंना दाखवला होता मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत या दरम्यान नांदगाव संघाचा संघनायक रवींद्र उदार या ठिकाणी आलेला आहे तर धाकटा खांदा क्रिकेट संघाच्या संघनायकाला कॉल असेल आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी नांदगाव संघाचा संघनायक रवींद्र उदार या ठिकाणी आपण पाहतो तर धाकटा खांदा क्रिकेट संघाचा संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय तर रवींद्र उदार आपण मंचावर बसून घ्यायचंय निश्चित 4थे षटक आपण पाहणार आहोत सामन्यातील पूर्वार्ध फलंदाजी करणारे ओवे संघाची धावसंख्या ती 62 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज समीर भोईरा लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने का होईना धावा येणं आपल्यासाठी खूप गरज आहे एक मजबूत सुस्थितीमध्ये पोहोचलेला हा संघ मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय योग्य सुरुवात निकेशने आपल्या संघाला करून दिली होती राईट स्टार्ट दिली होती आणि अर्धशतकी खेळी करणारा निकेश मात्रेने योगदान दिलं होतं 17 चेंडूमध्ये 51 धावा तुफानी फलंदाजी गोलंदाजावर प्रत्याल्ले चढवले होत्या चौफेर फटकेबाजीचं उत्तम उदाहरण या फलंदाजाकडून आपण या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पाहिलं होतं गोलंदाज पुन्हा एकदा समीर भोईर तयार लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा चेंडू जोरदार पार क्षेत्ररक्षक तैनात गॉन कॅच टेक द इम्पॉर्टंट कॅच आणखीन एक सफलता गोलंदाज आपण पाहतो समीरला पहिली सफलता मिळेल पण तिथे फलंदाजी करणाऱ्या ओवे संघाची गुणतालिकेवर आपण
फलंदाज बाद झाले 3 धावसंख्या 63. चौथं षटक मार्गस्थ असताना सामन्यातील पूर्वार्ध आपण पाहतोय या सत्रामध्ये फलंदाजी करणार ओवे संघ, ज्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्या आणि तो संघ गोलंदाजाचा खरपूस समाचार एक मजबूत सुस्थितीमध्ये. तर गोलंदाज भातान संघाकडून समीर भोईर चेंडू फेकेल, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न केला होता, असफल ठरतोय. 2 धावा, वेल टेकन, 2 वेल. 2 धावा फलंदाज पूर्ण करेल आणि 2 धावेने धावसंख्या +2. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर या वेळेला आपण पाहणार आहोत ती ओवे संघ जाऊन पोहोचलाय 65 ऑन बोर्ड. गोलंदाज समीर भोईर पुन्हा एकदा चेंडू फेकेल. आपण या सत्रातील पहिल्या अंकामध्ये अंतिम षटक फेकतो गोलंदाज. कदाचित फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम असेल, मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज खेळण्यासाठी शोएब पटेल तयार. शकील पटेल एकूण 2 चेंडूचा सामना केलाय, 3 धावांचे योगदान. शकील पटेल इज ऑन स्ट्राईक. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक सफलता, फलंदाज बाद होती 4 आणि धावसंख्या आहे ती 65 या धावसंख्येवर. व्यासपीठाकडे आपण वळूया. तिथे मान्यवरांचे शुभ असते ते टॉस केला जाईल. धाकटा खंड आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा नांदगाव या 2 संघामध्ये स्पर्धेच्या नियम अटी आमचे आयोजक त्यांना समजवत असताना खूप मोठी स्पर्धा. विश्वाजी भगत साहेब यांनी आमचे स्पर्धेचे प्रेरणास्थान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणारी स्पर्धा. तर फलंदाज बाद झाले 4, धावसंख्या 65 आणि टॉसचा कौल अतिथी मान्यवरांच्या शुभ असते. नांदगाव संघ क्लीन बोल्ड, आणखीन एक सफलता. फलंदाज बाद होते 5 गडी बाद, 65 धावा. मुझे पहचानो कहां से आया पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिल्या होत्या तेव्हा निकेश मात्रे मैदानावर होता. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा पाहिल्या जेव्हा निकेश मात्रे मैदानावर प्रेझेंट होता. आणि निकेश मात्रेची फलंदाजी शांत झाल्यानंतर कुठेतरी गोलंदाज या सामन्यामध्ये मजबूत पकड आणि फलंदाजांना शांत बसवण्याचं काम गोलंदाजाच्या मार्फत आपण या सत्रामध्ये पाहतोय. तर एकूण धावसंख्या 65 ऑन बोर्ड, 65 धावा गुणतालिकेवर. जिथे प्रवास करणारा ओवे संघ फलंदाजी करतोय आणि गोलंदाजी करणारा भातान संघाचा गोलंदाज समीर भोईर. हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल, लेग स्टिकच्या भरासा बाहेर जाणारा चेंडू आणि पंचाने इथे इशारा आम्हाला केलाय का चेंडू स्वर आहे. काही का होईना धावसंख्या +1. एकूण धावसंख्या पुढे सरकत्या. धावसंख्या आपण पाहणार आहोत 66 धावा, 5 गडी बाद. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जोरदार प्रहार, चेंडू लॉंग. आपण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने निश्चित प्रयत्न केला होता आणि तेथे फलंदाजाला संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं सोनं करताना शेवटचा चेंडू होता. गोलंदाजावर मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. षटक येथे समाप्त होईल. पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त होते आणि सामन्यातील पहिला अंक स्पेल 1चा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या ओवे संघ प्रवास करतोय आणि ओवे संघाची धावसंख्या ती 68 ऑन बोर्ड, 69 रन्स टू विन. तर 69 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा भातान संघाला हे लक्ष भातान संघ पार करेल का? समोर आपण पाहिलं तर ओवे संघ 2 हात केले जातील. तर मी विनंती करेन या आमच्या व्यासपीठावर लाभलेल्या आमच्या तर निश्चितच या स्पर्धेच्या आमच्या आयोजक आदरणीय जितेंद्र उत्तम भगत साहेबांना मी विनंती करेन का आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेचे आमचे आयोजक सरपंच चषकाचे आयोजक जितेंद्र उत्तम भगत साहेबांना सुद्धा मी विनंती करेन का आपण व्यासपीठावर यायचं. 69 रन्स टू विन. मैदानाकडे आम्ही थेट जाणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील दुसरा सामना एकूण 10 संघ नशीब आजमावणार आहेत. मी विनंती करेन जो संघ इथे सामना खेळतोय जरा स्पीड अप करा कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. हेमंत भगत आणि त्यांचे संपूर्ण आयोजक स्पर्धा यशस्वी कशी होईल याचा प्रयत्न केला जाते. 2 रात्री सफल पार पडल्या आणि यानंतर आपण पाहतोय प्रवास केला जातो 3ऱ्या रात्रीचा. निश्चित आपण चित्र मैदानावर पाहतोय. आमचे कॅमेरामॅन लालचंद फोटोग्राफर अप्रतिम फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून आपण 2 रात्री पाहतोय. संपूर्ण वेळ
काल पहाटे 4 वाजेपर्यंत ते होते. पहिल्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फोटोग्राफीची भूमिका इथे पार पडली होती. निश्चितच आमच्या समवेत आमचे निश्चितच खास मित्र दीपक पाटील पलसमे, मराठीच्या अप्रतिम समालोचक. निश्चित आपण त्यांना सुद्धा आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत. एका बाजूला आमचे मार्गदर्शक झहीर पटेल सर असतील, नरेंद्र भगत सर सुद्धा असतील. तर जाऊया थेट आपण मैदानाकडे, जिथे पल्ला पार करायचा 69 धावेचा का फलंदाजी करणारा भातान संघ, ज्याने एसके ट्रॉफी मध्ये चांगला प्रवास केला होता आणि तो भातान संघ पुन्हा एकदा सरपंच चषक जे विश्वनाथजी भगत साहेब यांच्या स्पर्धेमध्ये कोणती कामगिरी करेल याचं सुद्धा चित्र आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर थेट आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाणार आहोत. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहणार आहोत. 30 चेंडू आणि पल्ला पार करायचा 69 धावेचा. क्रिकेट खूप ऍडव्हान्स होत चाललंय. दीपक पाटील सर आमच्या समवेत जॉईन झाले. क्रिकेटमध्ये अनेक नवीन नवीन बदल आपण इथे पाहिले असेल. तर सलामीवीर 2 फलंदाज मैदानावर भातान संघाकडून योगदान देतील आपल्या संघाला. समोर लक्ष असताना 69 धावांचा आणि या लक्षाचा विचार करून संघनायकाचं कानमंत्र घेऊन मैदानामध्ये 2 फलंदाज उतरलेत. फलंदाज निलेश भोईर आणि त्याला साथ देईल समीर भोईर. फलंदाज निलेश भोईर आणि फलंदाज प्रवीण भोईर या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. पल्ला पारकाचे 69. 2 पंच मैदानावर. चला 30 मिनिटाचा एकूण 25 मिनिटाचा अवधी असेल. गोलंदाजी करणार ओवे संघाला. यानंतर आणखीन एक सामना आपण पाहणार आहोत. नांदगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार धाकटा खांडा. या 2 संघामध्ये दोन्ही प्रबळ संघ, दावेदार संघ, दोन्ही संघ चांगला खेळ दाखवतील. आमच्या अतिथी मान्यवरांच्या वतीने त्यांना चांगला खेळासाठी आम्ही ते शुभेच्छा देणार आहोत. तर जाऊया पॉवर प्लेचं पहिलं षटक. 69 धावांचा पल्ला पार करायचा. मी घेऊन जाते धावतं वर्णन ऐकण्यासाठी दीपक पाटील पळसमे यांच्याकडे. धन्यवाद सागर मांडवकर. पहिलं षटक घेऊन सोहेल पटेल गोलंदाज. पंचांचा इशारा आलाय. खेळाला सुरुवात होते दुसऱ्या इनिंगचा. 69 धावांचं लक्ष समोर जाताना निलेश भोईर आणि प्रवीण भोईर अशी जोडी मैदानामध्ये. पहिलाच चेंडू यावेळी पाहायचा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फक्त पुश केला होता चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं गेलं. तोपर्यंत मात्र फलंदाजांनी चित्त्याच्या चपळाईनं पहिल्याच चेंडूवर या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांचं योगदान पहिल्याच चेंडूवर मिळतं. कारण पाहायला गेलं तर सागर तब्बल 14ची सरासरी ही राखावी लागणार आहे भाताड संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर. दोन्ही आक्रमक असे फलंदाज निलेश असेल, प्रवीण असेल. यावेळी मैदानामध्ये निलेशनं पहिल्याच चेंडूवर 3 धावा काढल्यात. सोहेल पटेलचा हा पहिलाच चेंडू. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहायचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो. लाईक स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 1 धाव मिळते. अवांतरीच्या स्वरूपात येणारी ही पहिली धाव. या एकेरी धावेच्या मदतीनं 4 धावा झाल्यात. 14 धावांची सरासरी राखायची आहे. पहिल्याच चेंडूवर 4 धावा मिळाल्यात. व्हाईटावरती विकेट मारा करतो. बॅकफुटला जाऊन पंच डीप पॉइंट रिजन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकानं मात्र चूक केली आहे. त्या ठिकाणी मिळतंय जीवदान. 1 धाव. या एकेरी धावेच्या बरोबरीनं 5 धावा धावफलकावर. भाताड आणि ओवे अशी या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओवे संघानं तब्बल 68 धावा ठोकल्या. 69 धावांचं थोडस पाहायला गेलं तर या खेळपट्टीवर धावांची दमछाक होते धावा काढताना. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चौकार भाताड संघासाठी. निलेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. 4 धावा मिळाल्या. धावफलकावर 9 धावा लागल्यात. 14 धावांची धावगती मैदानामध्ये राखायची आहे. त्यावेळी हा सामना जिंकण्यासाठी कारण तब्बल 69 धावांचं लक्ष आहे. फ्लॅशलाइट
या ठिकाणी अडथळा येतोय खेळाडूंना. कदाचित मोबाईलची फ्लॅशलाईट चालू असेल, परंतु यावेळी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सोहेल पटेल पहिलं षटक घेऊन व्हाईट आमरतो विकेट मारा करतो इनसाइड आउट. जबरदस्त फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक टप्पा पडल्यानंतर लगातार दुसरा चौकार भाताण संघासाठी. लगातार दुसरा चौकार निलेश भोईरच्या बॅट मधून निघालेला. पाहायला गेलं तर 14 धावांची धावगती राखायची आहे. आतापर्यंत धावफलक दुहेरी आकड्यामध्ये पोहोचलाय 13 धावा. सोहेल पटेल पहिलं षटक टाकतोय ओवे संघाकडून. अतिशय शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र लेग कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू सोहेल पटेलचा. 13 धावा झाल्यात. 69 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपली किमया दाखवतोय. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फील्ड करेपर्यंत मात्र फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने आता मात्र जी धावगती राखायची होती भाताण संघाची 14 धावांची, ती धावगती मात्र राखण्यात यश आलंय. पहिलं षटक संपल्यानंतर 15 धावा धावफलकावर. निश्चितच थँक्यू डीजे. तर याच दरम्यान अतिथी मान्यवरांचे इथे आगमन होते. शेकापाचे धुरंधर कार्यकर्ते युवा नेतृत्व आदरणीय सुरेश पाटील साहेब आणि शत्रुघ्न पाटील साहेब डेरिवली यांचं सुद्धा इथे आगमन होते. त्यांना सुद्धा मी विनंती करेन का आपण व्यासपीठावर या स्पर्धेच्या जो विश्वास भगत यांचं तुम्हाला अग्राचं आमंत्रण. दीपक तर सुरेश पाटील साहेब आणि शत्रुघ्न पाटील साहेब शेकापाचे कार्यकर्ते डेरिवली यांना सुद्धा मी विनंती करेन का आपण व्यासपीठाकडे यायचं. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याची मजा लुटायची. स्वागत करतोय मी या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं. तसेच सन्माननीय अतिथी मान्यवर गोपाल हिरू पाटील जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन. शिवकरचे त्यांना सुद्धा विनंती असेल का आपण व्यासपीठावर या. मैदानाकडे निश्चित दीपक आपण येथे जाणार आहोत जिथे पल्ला पार करायचे 69 रन्स टू विन आणि 69 धावा करायच्यात. परंतु यावेळी मात्र 15 धावा विदाउट लॉस 15 रन्स यावेळी स्कोरबोर्ड वर भाताण संघाच्या. यावेळेस लेट कार्ड. चेंडू पॉइंट रिजन मध्ये झेल सुटला जातोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा हीच चुकी. क्षेत्ररक्षण तेच होतं पॉइंटचं. हेच चुकी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा. या चुका नक्कीच महागड्या ठरणार का ओवे संघाला. तौसिफ पटेलचा पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता मिळाली असती. क्षेत्ररक्षकाने एक सोपा झेल सोडलाय. या ठिकाणी जीवदान मिळालंय ते प्रवीण भोईरला. प्रवीण भोईर एक आक्रमक फलंदाज ओळखला जातो. या मैदानावर शांत आहे, परंतु नक्कीच वेळ आली तर आपली आक्रमकता नक्कीच सिद्ध करणार. निलेश भोईर चांगली फलंदाजी करतोय. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 69 धावांचं लक्ष्य यावेळी मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या भाताण संघासमोर. चांगल्या धावा उभारल्यात ओवे संघानं, परंतु धावा उभारल्यानंतर गोलंदाजी सुद्धा चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणांची मात्र साथ मिळत नाहीये. या दरम्यान अतिथी मान्यवर आदरणीय गोपाळ पाटील साहेब शिवकर यांना सुद्धा मी विनंती करेन. यांचे इथे आगमन झालंय तर त्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या स्पर्धेचे आयोजक अतिथी मान्यवर या स्पर्धेचे आमचे प्रेरणास्थान विश्वास भगत साहेबांना विनंती करेन का त्यांचं सुद्धा आपण स्वागत करा. मैदानाकडे आपण येथे जाणार आहोत. 69 धावांचा पल्ला इथे पार केले. शांत खेळ आपल्याला कदाचित तिथे फलंदाजाकडून पाहायला मिळेल, मात्र हल्ले चढवावं लागतील ते गोलंदाजांना. तौसिफ पटेल गोलंदाज ओवे संघाचा दुसरं षटक फेकतोय. त्यावेळेस अतिशय सुरेख चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडू संपतोय. असे निर्धाव चेंडू टाकावे लागणार आहेत गोलंदाजांना, कारण पाहायला गेलं तर भाताण संघाकडे आक्रमकता आहे आणि दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर सुरक्षित आहेत. अशा वेळी नक्कीच वाव द्यावा लागणार नाही, परंतु यावेळेस मात्र जोरदार प्रहार. चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकारा करता या 6 धावा भाताण संघासाठी.
हाला मिळतंय निर्धाव चेंडू नक्कीच टाकतोय तौसिफ पटेल चांगली गोलंदाजी करतोय. पाहायला गेलं तर या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाजांना. मागच्या चेंडूवर जरूर षटकार आलाय परंतु नक्कीच प्रभावित केलाय गोलंदाजांना. अचूक टप्पा अचूक वेग परंतु यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू चांगला समाचार घेतलाय. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जातोय. दणदणीत षटकार. थँक्यू. तर सन्माननीय अतिथी मान्यवर शिवकर गावाचे माजी सरपंच आदरणीय मोहन पोपेटा साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार. आपण या स्पर्धेमध्ये आल्यात. तर तसेच नांदगाव गावचे जितेंद्र साहेब असतील त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये तसेच यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. खूप सारे अतिथी मान्यवर हे या स्पर्धेची ओळख आहे. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तर 13, एकूण धावसंख्या आपण पाहतो 28. 2 षटके इथे समाप्त झाले आणि पल्ला पार करायचा 69 धावेचा. तर खूप सारे अतिथी मान्यवर मैदानाकडे आम्ही निश्चित जाणार आहोत. तर निश्चित खूप मोठी स्पर्धा विश्वनाथजी भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरपंच चषक 2017 आपण तिसरी रात्र पाहते. उद्या 4थी रात्र त्यानंतर स्पर्धेतील अंतिम रात्र मेगा फायनल स्पेशल एपिसोड सुद्धा आपण पाहणार आहोत. तर दीपक पाटील क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक खुश खबर आहे. निचुंबे गावामधील IPL चा धमाका होणार आहे आणि त्या IPL धमाक्याचे आयोजक जॉन्टी भोईर असतील त्यानंतर राम भोईर साहेब अजित भोईर असतील BD पाटील साहेब असतील राम म्हात्रे साहेब मुन्ना सुरते साहेब यांच्या वतीने होणारी विचुंबे गावामध्ये IPL स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक संघामध्ये रायगडचे आयकॉन खेळाडू पंकज जाधव असतील योगेश पेनकर उस्मान पटेल यांना तुम्ही पाहाल. स्पर्धेचं आकर्षण आपण लेडीज अंपायर पाहणार आहोत. हँगिंग डीजे सुद्धा पाहणार आहोत आणि चिअर गर्ल्स सुद्धा विचुंबाच्या मैदानावर जी विचुंबा प्रीमियर लीग स्पर्धा होणार आहे पाहायला विसरू नका. ती सुद्धा स्पर्धा आपण काही दिवसानं पाहणार आहोत. नक्कीच जबरदस्त आयोजन असतो BPLचं परंतु यावेळेस मात्र जबरदस्त फटका. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राबाहेर जातोय. दणदणीत षटकार. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळालेत. आम्हाला दर्शवलाय हा चेंडू खराब आहे. स्वैर मारा दर्शवलाय. त्या ठिकाणी अजून एक धाव मिळते. याच दरम्यान व्यासपीठावर डेरिवली गावाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व आदरणीय दशरथ धुमाळ साहेब यांचं सुद्धा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. थेट जाऊया आपण मैदानाकडे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र जबरदस्त वेग गोलंदाज सोहेल पटेलचा स्ट्रायकर गोलंदाज ओळखला जातो. ओवे संघाकडून खेळताना भाताळ संघ चांगली कामगिरी आतापर्यंत तब्बल 35 धावा धावफलकावर. तर युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा कमेंट्स आल्या. tenniscricket.in च्या माध्यमातून एक कमेंट्स पाहायला मिळते. नंबर 1 कॉमेंटेटर सागर मांडवकरला उपाधी दिल्या. तर युट्यूबच्या माध्यमातून एक चांगली कमेंट. थँक्यू www.tenniscricket.in च्या माध्यमातून हे कमेंट्स आले कॉमेंटेटरसाठी. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच एक गोड आवाज सागर मांडवकर नेरे. तर निश्चितच काही दिवसापूर्वी राजकीय क्षेत्राकडे आम्ही निश्चित वळणार आहोत. भारतीय जनता पार्टीतून ज्याने प्रवेश केला होता थेट शेका पक्षामध्ये असे तरुण तरफदार कार्यकर्ते महेश शेठ शेंडे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मैदानामध्ये एक खराब चेंडू स्वैर मारा 1 धाव मिळते. 36 धावा धावफलकावर लागल्यात. 69 धावांचा पाठलाग करताना वाईटामधून विकेट मारा करतो. यावेळी चेंडू पूल केलाय सरळ लॉंगर आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू जातोय 6 धावांकरता. एक देखणा षटकार. बेचाळीस धावा झाल्यात. अतिशय चांगलं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच डीजे जितो
जितूचं सुद्धा अभिनंदन करायला हवं. अजून एक ताबडतोब फलंदाजी, पुन्हा एकदा चेंडू षटकारा करता जातो. धावांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 6 धावा अजून. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळी मैदानामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा विकेटच्या मागे. आता मात्र नशिबाचा चौकार मी म्हणेन. अजून 4 धावा येतात या ठिकाणी. बाटची कडा घेऊन या 4 धावा मिळतात आणि भाताड संघ या ठिकाणी धावफलकावर धावा नोंदवतोय. 52 धावा, अर्धशतक धावफलकावर भाताड संघाचं. सुरेख फलंदाजी. आता मात्र पहिलंच पार्टनरशिप तब्बल 52 धावांची पाहायला मिळते. 2 जीवदान जर ओवे संघानं दिले नसते तर नक्कीच या मैदानावर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु असं काही घडत नाहीये. भाताड संघ आपला वरचष्मा दाखवतोय, दादागिरी या मैदानावर दाखवतोय. कारण 3 षटकं झाल्यानंतर ओवे संघाचा सुद्धा विचार केला तर 52 धावा धावफल 42 धावा होत्या. परंतु या तुलनेत मात्र 3 षटकं संपल्यानंतर 52 धावा धावफलकावर. येणारे 12 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. यावेळी नवीन गोलंदाज हलक्या हाताने चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेमध्ये. सोपानचा हा पहिलाच चेंडू. यावेळी अजून 2 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीनं 54 धावा झाल्यात. म्हणजे येणारे 11 चेंडू आणि गरज आहे ती भाताड संघाला विजयासाठी 15 धावांची. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. दोन्ही सलामीवीर जबरदस्त भाव खातात या मैदानावर. निलेश भोईर, प्रवीण भोईर दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्या. अद्यापर्यंत कोणतंही यश मिळू दिलं नाहीये ते ओवे संघाच्या गोलंदाजांना. सुरेख फलंदाजी. गोलंदाज सोपान लाईफ टाइम द विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू शरीरावर आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव येते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं आता मात्र 55 धावा धावफलकावर. 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 14 धावांची गरज आहे. यावेळी मैदानामध्ये कोण जिंकणार ही लढत? भाताड जिंकणार की ओवे जिंकणार? यावेळेस चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार. थोडस चाचपडतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा मिळतात भाताड संघाला. चुका वारंवार पाहायला मिळतात त्या ओवे संघाकडून. 2 जेल सोडले गेले होते ओवे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि आता मात्र क्षेत्ररक्षण करताना सुद्धा चुका. धावा खूप केल्या होत्या. पाहायला गेला तर या खेळपट्टीवर चांगल्या धावा उभारल्या होत्या. तब्बल 68 धावा उभारल्या आणि 68 धावांचं पाठबळ गोलंदाजांना असताना क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली असती तर नक्कीच भाताड संघाला अडचणीत आणता आलं असतं. परंतु आतापर्यंत पाहायला गेला तर भाताड संघ दादागिरी दाखवतो या सामन्यामध्ये. टॉस चेंडू, सरळ चेंडू पॅडवर आदळला होता. हलकीशी अपील लेग बाईटच्या स्वरूपात कदाचित या धावा येणार आहेत. 1 धाव घेणं पसंत केलंय. या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय 58 धावांवर. म्हणजे गरज आहे आता मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये 11 धावांची. अकरा धावांची गरज आहे. गोलंदाज सोपान तयार. लेफ्ट मोर द विकेट मारा करतोय. यावेळेस मात्र पाहायचं आहे हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह चेंडू येतोय मिडॉफच्या दिशेला. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव मिळते. एकेरी धावेच्या बरोबरीनं विचारपूर्वक फलंदाजी सागर या ठिकाणी सुरू आहे. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे जवळजवळ हा सामन्यामध्ये हुकूमत गाजवल्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपली विकेट बहाल करायची नाहीये. या ईर्ष्येने दोन्ही फलंदाज अगदी योग्य फलंदाजी करतात.
सोपानचा हा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, चकलाय चेंडू सरळ निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूनं चौथं षटक या ठिकाणी संपलंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 59. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. मैदानावर फलंदाजांकडून पाण्याची मागणी केली जाते. संधी मिळते आमच्या लाडका डीजे मास्टरला. निश्चित दीपक पाटील आपण विश्वास भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेची 3री रात्र, उद्या 4थी रात्र आणि उद्या मात्र आयोजकांचा संघ या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करेल सर्वांच्या नजरा या स्पर्धेकडे मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. जिथे चेंडू आणि धावांची डिटेल्स प्लस मायनस गणित आपण येथे पाहतो. येणारे चेंडू 6 आणि 10 धावांची गरज. तर उद्या हेमंत भगत येथे खेळणार आहेत आणि त्यांची संपूर्ण खेळाडू कसा खेळ दाखवतील. आयोजकांचा संघ उद्या सुद्धा खेळणार आहे. निश्चित त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळाला नाही, पण मैदानाच्या खेळपट्टीचा अभ्यास उद्या दिवसा केला जाईल आणि उद्या सुद्धा आयोजकांचा संघ दीपक आपल्याला या स्पर्धेमध्ये उद्या सांगून जाईल. तर मैदानाकडे थेट आपण जाणार आहोत. अटीतटीचा सामना, एका बाजूला ओवे संघ आणि एका बाजूला भातान संघ. विजयाची घोडदौड कायम कोण राखणार हा सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. नक्कीच 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागणार आहेत. जर या सलामीवीरांना बाद करण्यात जर ओवे संघाला यश आलं तर नक्कीच या सामन्यामध्ये दडपण निर्माण करता येणार आहे. यावेळेस मात्र पहिलाच चेंडू, अशी कोणतीही शक्यता नाहीये. चेंडू बेग 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 षटकार. या ठिकाणी बेस्ट लाईव्ह स्क्रीमर असे कमेंट्स आले, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी इंडिया क्रिकेटचं सुद्धा मनपूर्वक आभार. यावेळेस मात्र सामना खुला केलाय. षटकारानंतर चौकारानंतर भाताण संघानं जल्लोष करण्यास सुरुवात केल्या. सामना आपल्या खिशात घातलाय भाताण संघानं आणि या स्पर्धेमधला पहिला विजय नोंदवलाय आणि ओवे संघाला मात्र घरचा रस्ता दाखवलाय. चांगला खेळ केला ओवे संघाचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानीन. या स्पर्धेच्या निमित्तानं भाताण संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन. व्हेरी मच डीजे. या सामन्याचा सामनावीर 69 धावा करणं नक्कीच सोपं नव्हतं या मैदानावर, परंतु या दोन्ही सलामीवीरांनी मात्र किमिया केले. निलेश भोईर, प्रवीण भोईर दोन्ही सलामीवीरांनी नाबाद धावा या पटकावल्यात. 69 आणि भाताण संघाला विजय मिळवून दिला. परंतु या सामन्याचा हिरो ठरलाय ज्यानं 15 चेंडूंमध्ये तब्बल 48 धावांची खेळी केली. तो निलेश भोईर ठरला या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी निलेश भोईर. सन्मान्य सुरेश शेठ पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश भोईर या खेळाडूचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करायचा. निलेश भोईर प्लीज कम ऑन द स्टेज. अतिशय चांगला खेळ केला, वेल प्लेड निलेश, आणि पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा भाताण संघाला सुद्धा. 15 चेंडू आणि 48 धावांची खेळी करणारा निलेश भोईर ठरला या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो.
तर नेक्स्ट मॅच नांदगाव आणि धाकटा खांदा या दोन संघादरम्यान परंतु या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर वळणार आहे नरेंद्र भगत सर यांच्याकडे.